डायल 112 ॲक्च्युली महाराष्ट्र पोलीस विभागाचा आहे, पूर्ण राज्यासाठी आहे. आणि याच्यामध्ये कोणतीही घटना असेल, महिलांच्या सुरक्षेबद्दलचे काही थ्रेट असेल किंवा रस्त्यावरचा इन्सिडन्स असेल एखादा ज्याच्यातून गुन्हा होऊ शकतो, रायट असेल किंवा ॲक्सिडेंट असेल, सिनियर सिटिजन्स किंवा कुठले घटनेबद्दलची माहिती देण्यासाठीचं काहीतरी कॉल असेल तर हे कॉल आपल्याला 112 नंबरला येतात. आता डायल 112 बद्दलच सगळ्यांना आपण कॉल करायला सांगतो. त्याच्यानुसार 2024मध्ये जळगाव जिल्ह्यामधून जिल्हा पोलीस दलाचं जे आपलं डायल 112चं जे सेंटर आहे तिथे आपल्याला 23,455 कॉल आलेले आहेत पूर्ण वर्षभरामध्ये. एखाद्या नागरिकाने कॉल केल्यानंतर आपलं पथक पोहोचण्याचा रिस्पॉन्स टाइम, पोहोचण्याचा रिचिंग टाइम किती आहे? हा जो कॉल आहे हा सेंट्रल जे आहे कॉल सेंटर तिकडे जातो. तिथून आपल्याला आपल्या जिल्ह्यातली ती घटना असेल तर त्या जिल्ह्याला तो कॉल येतो. जिल्ह्याला कॉल आल्यानंतर आमचं 112चं जे सेंटर आहे इथं SP ऑफिसमध्ये तिथल्या स्क्रीनवर म्हणजे ते कॉल आल्यानंतर लोकेशन त्यांच्याकडून सांगितलेलं असतं. त्या लोकेशननुसार त्या स्क्रीनवर आमचे व्हेकल दिसतात. डायल 112चे जे व्हेकल आहेत त्यांना GPS आहेत सगळ्यांना. तर ते जास्तीत जास्त जवळ कुठलं व्हेकल आहे तिथलं आपलं वाहन, त्या वाहनाला तो कॉल ट्रान्सफर केला जातो आणि ते वाहन तिथं तात्काळ पोहोचून ते कॉल आहे ते अटेंड करतं. तर ते आपलं साधारण वर्षभराचं जे रिस्पॉन्स अवरेज टाईम आहे तो 10 मिनिट आहे. त्याच्यामधले काही कॉल 3-4 मिनिटामध्ये पण अटेंड होतात. काही कॉल्स आता ग्रामीण भागामध्ये 20 किलोमीटर वगैरे 12 किलोमीटर अंतर असेल अशा कॉल्सला कधी कधी अर्धा तास पण लागतो. परंतु ऑन एन ॲव्हरेज आपलं 10 मिनिट हा रिस्पॉन्स टाईम आहे जिल्ह्याचा. किती आपली टीम किती लोकांची टीम आहे या युनिटमध्ये 112 मध्ये? नाही, टीम इथे आता 10-12 लोकांची टीम ॲक्च्युअली फील्डवर म्हणजे ऑफिसमध्ये काम करते. परंतु फील्डवर प्रत्येक पोलीस स्टेशन्सला ते व्हेकल्स आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशन्सला डायल 112चे व्हेकल आहेत. त्याच्यानुसार 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलर आहेत, सगळ्याच पोलीस स्टेशन्सला आहेत. ते पूर्ण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपले ते काम करतात. त्याच्यामध्ये जर कॉलचं जर बायफर्केशन झालं तर जवळजवळ 6,000 कॉल आहेत ते महिलांचे आलेले आहेत. त्यानंतर 6,000च्या जवळपास कॉल क्राईमबद्दल आलेत, कुठं गुन्हा घडत असेल तर किंवा स्वतःच्या बाबतीत घडत असेल तर सांगण्यासाठी. त्यानंतर जे आहे म्हणजे त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन विचारण्यासाठीचे पण कॉल, म्हणजे इन्फॉर्मेशन देण्यासाठी की अशी घटना आहे असे पण कॉल आलेले आहेत. इन्क्वायरी करण्यासाठी पण कॉल करतात काही जण. काही कॉल विनाकारण पण केलेले आहेत, टेस्ट कॉल म्हणा किंवा मग काहीतरी डायल 112 हे करण्यासाठी. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे सिनियर सिटिजन्सचे, ॲक्सिडेंट्सबद्दलचे सर्व प्रकारचे कॉल डायल 112ला येतात. सर, ह्या पार्श्वभूमीवर डायल 112 युनिटबद्दल आपण जळगाव जिल्ह्याच्या नागरिकांना काय आवाहन करावं? आम्ही हेच आवाहन करू आता सांगितल्याप्रमाणे की महिलांचे काय थ्रेट्स असतील, रस्त्यावर कुठला तुमच्या बाबतीत स्वतः बाबतीमध्ये गुन्हा घडतोय असं जर आपल्याला जाणीव झाली किंवा कुठलीही घटना इंडिसेंट तुम्ही एखादा प्रसंग तुम्ही रस्त्यावर बघत आहात की ज्याच्यामधून गंभीर प्रकार घडतोय असं वाटत आहे आपल्याला किंवा एखादा फेटल किंवा गंभीर ॲक्सिडेंट झालेला असेल तर आपण डायल 112ला कोणतेही नागरिक कळवू शकतात तात्काळ. त्याच्यामध्ये कुठल्याही नागरिकाला कोणताही त्रास देत नाहीत पोलीस. त्याच्याकडून फक्त माहितीची खात्री केली जाते. सदर व्यक्तीला त्या घटनास्थळावर थांबायचं नसेल तर तो सांगू पण शकतो की मला थांबणं शक्य नाही, पण तिथे तुम्ही तो कॉल अटेंड करा. तर ते कॉल अटेंड केले जातात आणि पूर्ण वर्षभरामध्ये खूप फायदा नागरिकांना पण आणि पोलीस विभागाला पण याचा झालेला आहे. आम्हाला घटना कळतात 112वर कॉल आल्यानंतर आणि नागरिकांना पण तात्काळ मदत पोहोचते. हे खूप चांगलं आउटपुट ह्या डायल 112ची योजनेचा नागरिकांना पण मिळालेला आहे. धन्यवाद.